अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. मागील साप्ताहिक चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं, की नवविधा भक्तीपैकी जी दास्य भक्ती आहे, तिच्या संदर्भामध्ये बोलताना भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "अरे, तू मला म्हणजे यादव कुलोत्पन्न श्रीकृष्णाला नव्हे, तर अवतारी श्रीकृष्णामधील परमात्म तत्वाला शरण जा. परमात्म तत्वाला शरण जा." म्हणून पहा गीतेमध्ये उल्लेख येतो, श्री भगवानुवाच, आणि या परमतत्वाला शरण जाऊन त्याची ज्ञानयुक्त भक्ती कर. भगवंताचं सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये शब्द येतात, मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. इथं मी म्हणजे यादव कुलोत्पन्न श्रीकृष्ण नाही, तर अवतारी श्रीकृष्णामधलं श्रीकृष्ण तत्व आहे. हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. असं सगळं भगवान श्रीकृष्णानं आपला जो शिष्य आहे, कारण अर्जुनानं मागं म्हटलंय, शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्नम. आपला जो शिष्य आहे, त्या शिष्यवर अर्जुनाला समजावून सांगितलं. पण घडलं असं, की सर्व अर्जुनाला समजलं, सर्व समजलं, पण संपूर्ण उमगलं असं मात्र नाही. यासाठी 11व्या अध्यायातील तो विश्वरूप दर्शनाचा प्रसंग घडावा लागला. आणि तो प्रसंग घडल्यानंतर मात्र अर्जुनाच्या, मागच्या चिंतनातला शब्द आठवा, अर्जुनाच्या हरिशिष्यत्वाचं हरिदास्यत्वामध्ये रूपांतर झालं. हरिशिष्यत्वाचं हरिदास्यत्वामध्ये रूपांतर झालं. आणि अध्यात्माच्या परिभाषेत फक्त रूपांतर झालं नाही, तर वृत्त्यंतर झालं. त्याच्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये अंतर पडलं. पण हे कधी? जेव्हा 11व्या अध्यायातला विश्वरूप दर्शनाचा तो रोमांचकारी प्रसंग समूर्त, साकार, सचित्र असा झाला तेव्हा. तो प्रसंग कसा आहे, तर अर्जुनाला ते सारं विराट विश्वरूप दाखवलं भगवंताने. परिणाम काय घडला? अर्जुन एकीकडे आनंदित झाला, पण दुसरीकडे तितकाच भय व्याकुळ झाला. आणि तो म्हणू लागला, हे देव देवेशा, हे जगन्निवासा, तू मजवर प्रसन्न हो आणि हे तुझं विश्वव्यापक विराट रूप नको. त्याच्याऐवजी पूर्वीच आम्हा भक्तांसाठी तू घेतलेलं ते लोभसवाण रूप पुन्हा मला दाखव. विश्वरूप नको, श्रीकृष्ण रूप, लोभसवाण रूप पुन्हा दाखव. हे रूप कसं आहे बरं? आपल्या सगळ्यांना विदित आहे की तो भगवान श्रीकृष्ण मस्तकावर मुकुट धारण केलेला, त्या मुकुटामध्ये अत्यंत सुंदर असं शोभायमान असं मोरपीस असलेला, एका हातामध्ये गदा घेतलेला, एका हातामध्ये चक्र, सुदर्शन चक्रधारी असा तो श्रीकृष्ण मला पाहायचा आहे. मला आत्ता तू दाखवलेलं हे विराट विश्वरूप नको. अर्जुनाचं म्हणणं बघा, आता तो दास्य भक्तीचं रूप धारण केलंय, वृत्तांतर. मला विराट विश्वरूप नको, हे सहस्र बाहू सहस्र मूर्ती रूप नको, हे असीम व्यापक विश्वदेव मला नको. मला तो भगवान श्रीकृष्ण पाहिजे. याचा अर्थच असा, मगाशी म्हटल्याप्रमाणे, हरिदास्यातून हरिभक्तीमध्ये प्रवेश करणारा अर्जुन म्हणू लागला, गीतेतले शब्द आहेत, किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्र बाहो भव विश्वमूर्ते. पुढे भगवान श्रीकृष्णांनी या आपल्या लाडक्या शिष्याला आणि भक्ताला सांगून पाहिलं
अरे बाबा, जे विश्वरूप तुला मी दाखवलं ते फार फार भाग्यानं बघायला मिळतं बरं का. हे कुरुवीरा, अरे वेद असो, यज्ञ असो, स्वाध्याय असो, दान असो, विधियुक्त कर्म असोत की उग्र तपश्चर्या असो, यापैकी कशानंही मी तुला दाखवलेलं विश्वरूप पाहायला मिळत नाही. या कशानेही मिळत नाही. आणि तुझ्या खेरीज दुसऱ्या कुणाला या मृत्यू लोकात हे दिसलेलं नाही आणि दिसणारही नाही. भगवंताचं सांगणं रोखठोक आहे, रोकडं आहे. पण तरी श्रीकृष्णाचं सांगणं आता भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मान्य होईना. त्याचं अंतःकरण भगवत भक्तीनं उचंबळून आलं. जसं आकाशामध्ये पूर्ण चंद्र असावा आणि मग समुद्र जसा उचंबळतो, तसं अर्जुनाचं अंतःकरण उचंबळू लागलं. भगवत भक्तीनं ओसंडू लागलं. त्याला पूर्ण भरती आली आणि मग तो श्रीकृष्णाला म्हणजे आपल्या स्वामीला, कारण दास्य भक्ती आहे ना, श्रीकृष्णाला म्हणजे आपल्या स्वामीला स्वतः भक्त म्हणजे दास म्हणून सांगायला लागला की नाही, तेच रूप मला पाहिजे. आणि तसं मग घडलं. गीतेतले शब्द असे, आश्वासया मासच भीत मेनम भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा. आणि मग ते सौम्य मानव सदृश रूप पाहून आता मात्र अर्जुनाचं मन ठिकाणावर आलं. मन ठिकाणावर आलं, तो सावध झाला, निश्चिंत झाला आणि बघा प्रसन्नही झाला, संतुष्ट झाला, समाधानी झाला. त्याला हायसं वाटलं. अर्जुन म्हणायला लागला, गीतेतले शब्द आहेत, अर्जुनाची स्थिती कशी झाली? दृष्ट्वेदम मानुषम रूपन तव सौम्यम जनार्दन इदानीमस्मि संवृत्त सचेतः प्रकृतीम गतः. मग मात्र तो दास्य भक्तीनं आनंदानं बहरून गेला, डवरून गेला. अशी आहे श्रीमद भगवत भक्तीतली दास्य भक्ती. आजच्या साप्ताहिक चिंतनात आपण दास्य भक्तीचा जो उर्वरित भाग राहिला होता त्याचा आतापर्यंत आदर केला. आता आपण नवविधा भक्तीतली जी 8वी भक्ती आहे, जो 8वा प्रकार आहे, तिच्याकडे जाऊया. ती भक्ती, तिचं नाव आहे सख्य भक्ती. या सख्य भक्तीचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. पण प्रारंभीच एक मुद्दा आपण लक्षात घेऊ. या दोन्ही भक्तीमध्ये, म्हणजे इतका वेळ सांगितलेली दास्य भक्ती आणि आता सांगणार आहे ती सख्य भक्ती, या दोन भक्ती प्रकारामध्ये नेमका फरक काय? नेमका फरक काय? फरक आहे, दास्य भक्तीमध्ये स्वामी सेवक असा भाव असतो, तर सख्य भक्तीमध्ये पूर्ण मैत्री भाव असतो, नितांत मैत्री भाव असतो. अध्यात्माच्या परिभाषेत सांगायचं तर दास्य भक्तीतलं नातं हे ब्रह्म आणि माया यांच्यातील संबंधासारखं असतं, तर सख्य भक्तीतलं नातं शिव आणि शक्ती यांच्यातल्या परस्पर संबंधासारखं असतं. अशी सख्य भक्ती मोठी विलक्षण आहे, वेगळी आहे, आगळी आहे. आणि तुमचं माझं भाग्य असं की या सख्य भक्तीचा वारसा तुम्हाला मला थेट वेदापासून आणि भागवत पुराणापासून मिळालेला आहे. तिथं सख्य भक्तीचं उदाहरण म्हणून जीवात्मा आणि शिवात्मा, म्हणजे जीव आणि शिव या दोन एकमेकांचे सखे असणारे जे दोन, त्याचं वर्णन येतं. काही संदर्भ लक्षात घेऊया. जी 10 मोठी उपनिषद आहेत त्यातलं एक महत्वाचं उपनिषद म्हणजे श्वेताश्वतर उपनिषद. या श्वेताश्वतर उपनिषदामध्ये संदर्भ असा येतो, हे शब्द आपल्याला ऐकून माहिती आहेत बघा. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम. एक झाड, दोन पक्षी. त्या एका झाडावर त्या दोन पक्षी रहिवास करून राहिले होते. भागवत पुराणात सुद्धा या उपनिषदासारखा संदर्भ येतो, थोडा सविस्तर येतो.
भागवतातले शब्द असे आहेत, सुपर्णा एव एतौ सदृशौ सखायो यदृच्छया एतौ कृतनिडौ च. एतौ कृतनिडौ च. कृत म्हणजे केलेल्या, असलेल्या, आणि निड या शब्दाचा अर्थ घरट आहे. त्या एका झाडावर घरट आहे आणि त्या घरट्यामध्ये दोन पक्षी सख्य भावानं सख्खे म्हणून राहिलेले आहेत. म्हणजे जीव आणि शिव हे दोन पक्षी आहेत. दोघांची योग्यता सारखी आहे. दोघंही परस्परांचे मित्र आहेत. ते सहज गतीनं एकत्र आलेत, स्वाभाविक नैसर्गिकरित्या एकत्र आलेत आणि एका देहरूपी वृक्षावर घरट बांधून राहिलेत. यापैकी एक पक्षी म्हणजे जीव हा अश्वत्थ वृक्षापासून उद्भवलेलं जे फळ आहे ते फळ सहजगत्या खातो आहे, एक पक्षी जीव. पण दुसरा पक्षी म्हणजे शिव मात्र ते फळ भक्षण करत नाही. तो स्वस्थ आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. इथे शरीराला अश्वत्थ वृक्ष म्हटलंय, त्याचं कारण तरी काय? अश्वत्थ वटवृक्ष किंवा पिंपळ, पण अश्वत्थ या संस्कृत शब्दाचा अर्थ अ, श्व आणि थ, त ला थ. अर्थ असा, जे श्वहा म्हणजे उद्या नाही, अ, न, न श्वहा तिष्ठती, म्हणून अश्वत्थ. याचा अर्थ तो वृक्ष या विश्वासारखाच क्षणभंगूर आहे. त्या चिदविलासाच्या भाषेमध्ये विकसनशील आहे. हे दोन पक्षी मात्र त्या वृक्षाहून भिन्न आहेत. जीव शिव देहाहून भिन्न आहेत. ज्ञानानं ते सारखेच आहेत, एकमेकाचे सखे आहेत. पण महत्वाचा फरक बघा, यातला एक सखा फलासक्त आहे तर दुसरा सखा निर्मोही आहे. मग एका पक्षानं दुसऱ्या पक्षाचं, फलासक्तानं निर्मोही पक्षाचं अनुसरण केलं पाहिजे. कारण जीव आहे भक्त आणि शिव आहे भगवंत, आणि असं त्यानं अनुसरण केलं तरच त्याचा उद्धार होणार. सख्य भावाचं सख्य भक्तीमध्ये आणि भगवत प्राप्तीमध्ये रूपांतर होणार. हे सगळं संस्कृत मधलं मराठीत आणताना संत श्रेष्ठ एकनाथांनी त्यांच्या एकनाथी भागवतात उदाहरणानं सांगितलंय. अहो, दिवा आणि त्याचा प्रकाश वेगळा असतो का? प्रकाश जसा दिव्याला शरण जातो तसं जीवानं शिवाला शरण जावं, ही खरी सख्य भक्ती. नाथांचे शब्द असे, प्रभा दीप दवडयना वेगळा, दीप प्रभेसी नव्हे निराळा, तेवी जीव शिवांचा मेळा, एकत्र स्वलीळा नांदती स्वये. जीव अत्यंत अडलेपणे ईश्वरासी धाव धाव गा म्हणे, ते तत्काळ पावोनी धावणे, करी सोडवणे जीवाचे. नाथांच्या देशी मराठीतल्या शब्दांची शास्त्रीय अर्थ, शास्त्रीय परिभाषा लक्षात घ्यायची. तर मगाचाच मुद्दा पुनरुक्त करतो. जीव हा कर्मफळ खाऊन सुख दुःख भोगतो, तर शिव हा कर्मफळ न स्वीकारता निरंतर सुखीच असतो. पण दोन्ही पक्षी ऐक्य रूप आहेत. त्यांचं ऐक्य स्वतःसिद्ध आहे. हा शब्द महत्वाचा. सख्य भक्तीचा पाया काय आहे? स्वतःसिद्ध एकात्मता. ती उसनी नाही, आगंतुक नाही, बाहेरून आलेली नाही. ती एकात्म भावातून जन्मलेली अद्वय वृत्ती आहे. मात्र नाथ ते रामदास आपल्याला सांगतात की हे ऐक्य ओळखलं पाहिजे आणि त्यासाठी विवेक बुद्धीचं सहाय्य पाहिजे. विवेक बुद्धी जागी करा, देहातील आत्मभाव जागवा आणि उपासनेनं शिवाच्या पायी आपला जीव ओवाळून टाका, तर मग तुम्हाला सख्य भक्ती प्राप्त होईल. आपण मनामध्ये विचार करावा जीवानं, की शिवाशिवाय मला दुसरा कोणी सखा नाही, सखा असायला पात्र नाही. हीच माझी श्रद्धा आहे. म्हणून माझ्या लौकिक सुखासह
लौकिक सुखासह माझं जीव सर्वस्व मी त्या भगवंताच्या पायी अर्पण करीन. सुहृदजन हो, ही सगळी तात्विक परिभाषा ऐकून तुमच्या मनात विचार येईल, की हे सगळं बोलायला, सांगायला, ऐकायला मोठं रोचक आहे. पण हे जमणार आहे का? सर्वस्व अर्पण करता येतं का? जीव इतका शिवस्वरूप होतो का? उत्तर आहे, होतो. कारण याची उदाहरणं आहेत ना. विचार करा, ही सख्य भक्ती वीरश्रेष्ठ अर्जुनानं केली. ही सख्य भक्ती भक्त श्रेष्ठ सुदाम देवानी केली. ही सख्य भक्ती नामदेवानी केली. एवढंच नव्हे, तर नामयाची दासी जनी म्हणणाऱ्या जनाबाईंनी स्पष्टपणे सख्य भक्तीने सांगितलं. एकीकडे त्या म्हणाल्या, सखा माझा ज्ञानेश्वर, आणि दुसरीकडे म्हणाल्या, हृदयाचा बंदीखाना केला आणि त्यात श्री विठ्ठलास कोंडले. आध्यात्मिक लोकशाहीची, सख्य भक्तीची, जनाबाईंची, नामदेवांची ही ताकद ऐतिहासिक दाखला आहे. फक्त आपल्याला प्रेम बंधन घालता आलं पाहिजे, निर्माण करता आलं पाहिजे. ते कसं निर्माण करणार? तर देवाला जयाची प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. देवाला जे आवडतं ना, देवाला जे पसंत आहे ना, तेच आपण करायचा प्रयत्न करावा. आणि देवाला काय आवडतं हे देवानं आपल्याला त्याच्या अवतार कार्यातून, संतांच्या मुखातून सांगून ठेवलं नाही का? विचार करा, देवाचं मनोगत वेद शास्त्र पुराणातून व्यक्त झालंय, महात्म्यांच्या मुखातून व्यक्त झालंय, विभूतींच्या चरित्रातून व्यक्त झालंय, मनोगत सुस्पष्टपणे व्यक्त झालंय. त्या मनोगतानुसार वागणं म्हणजे देवाशी सख्य जोडणं. रामदास स्वामींचे शब्द मोठे सुंदर आणि ठाशीव आहेत. ते म्हणतात, भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. काय साक्ष आहे बघा, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. पण एवढंच नाही, आपण तैसेच वर्तावे, आपणाशी तेची म्हणजे देवाचे आवडावे. आणि मग त्यांनी मानवी स्वभावाचा नियम सांगितलाय, मनासारिखे होता स्वभावे, सख्य पडे नेमस्त. आपण प्रपंचातही पाहत नाही का, आपल्या मनासारखं झालं की सख्य भाव जागा होतो. मग देवाच्या मनासारखं करूया. देवाला काय आवडतं? देवाला दयाभाव आवडतो, देवाला क्षमाशीलता आवडते, देवाला शांती आवडते, देवाला संत आवडतात. मग आपण संत गौरव करूया, आपण संत सेवा करूया, आपण सत्संग मिळवूया. आणि यासाठी समर्थ रामदास स्वामींचे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. फार सुरेख शब्द आहेत रामदास स्वामींचे. तो त्यांचा अनुभव आहे. तो त्यांचा अनुभव आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही अर्पावा. आणि समर्थ फक्त एवढं बोलत नाहीत, तर स्वतः करून दाखवतात. स्वतः रामदास स्वामींचं उदाहरण आहे. समर्थांना दाशरथी श्री रामाशिवाय दुसरं कोणी जवळचं नव्हतं. या संदर्भात त्यांचे पृथ्वी मोलाचं ऐतिहासिक पत्र आहे. ऐतिहासिक पत्र आहे, उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात, अधिक काय लिहावे, अधिक काय लिहावे, मज श्री रघुनाथजी वेगळे अन्य कोणी जीवलग नाही. ही आहे सख्य भक्ती, ही आहे अलोट एक निष्ठा. ही रामदासांनी 17व्या शतकात करून दाखवली. मग सुहृदजन हो, 21व्या शतकात तुम्हाला मला ती का जमणार नाही? फक्त ठरवलं पाहिजे आणि केलं पाहिजे. विनम्र प्रणाम.